थँक्यू. कोयना आणि आई काळंबा माता क्रिकेट संघ नडाळ मितेश जाधव बॅटिंगला आलाय आणि चैतन्य मितेश जाधव आणि चैतन्य जाधव ही जोडी मैदानामध्ये आली आहे. तर पहिलं षटक घेऊन अभि गरुडे नडाळ क्रिकेटची ओळख म्हणून ज्या खेळाडूचं नाव घेतलं जातंय तो खेळाडू पहिलं षटक घेऊन आलाय. नरेश जाधव यांच्याकडून रितेश जाधवला 1000 रुपयाचं कॅश प्राइज जीपे करण्यात आलंय. त्यांचा देखील आभार. पहिलाच बॉल अभि गरुडेचा आणि समोर आहे तो मितेश. चांगला बॉल स्टायलिश पद्धतीनं खेळून काढला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आणि पहिल्याच बॉलवरती मितेश जाधवच्या बॅटमधून येत आहेत त्या 4 धावा. चैतन्याच्या बॅटमधून येत आहेत त्या 4 धावा. कमॉन डीजे. हा बॅटर स्ट्राईक वरती उभा आहे आणि त्याच्या बॅटमधून 4 धावा पाहायला मिळाल्या. अभिच्या विरोधामध्ये एक चांगला स्ट्रोक आपण पाहिला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभिच्या विरोधामध्ये सिंगल कंप्लीट केले चैतन्यानं आणि 5 धावा धावफलकावरती. किरण जाधव पालीचे आणखीन एक चांगले खेळाडू यांच्याकडून देखील रितेशला 1000 रुपयाचं पारितोषिक जीपे करण्यात आलंय. त्यांचं देखील आभार. मितेश जाधव हा आक्रमक बॅटर आहे. या खेळाडूचा आक्रमक खेळ आम्ही बऱ्याच वेळेला या मैदानावरती पाहिला आहे आणि अभिच्या विरोधामध्ये कसं खेळणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. चांगला स्ट्रोक, संयम दाखवलं, टेम्परामेंट दाखवला, बॅकफूटवरून फक्त कट करण्याचा प्रयत्न, एक चांगला चेंडू आणि त्याला तितकाच चांगला सन्मान आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. स्क्रीनवरती अभि गरुडेला पाहतोय. या खेळाडूचा उल्लेख करावा लागेल. रायगड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्या विभागातून खेळणारा हा पहिला खेळाडू आहे. बंटी भद्रिके, ओमकार गावडे, अभि गरुडे हे निवडक नरेश ठोंबरे पहिल्या पर्वामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले होते आणि अभि आता चांगला कमबॅक करत असताना कमी गतीने टाकलेला बॉल, पेस व्हेरिएशन पाहायला मिळाला अभिचं आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. आई काळंबा माता क्रिकेट संघ नडाळ टॉस जिंकला. पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कोयना संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. चैतन्यानं चांगली सुरुवात केली परंतु मितेश मात्र थोडासा स्ट्रगल करतोय. 2 डॉट बॉल खेळतोय अभि गरुडेच्या विरोधामध्ये. चांगला बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता आणि तितकंच चांगलं बॉलवरती कंट्रोल देखील अभिचं पाहायला मिळालं आणि 3 लगातार मेडन बॉल, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. आज शुक्रवारचा दिवस आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक आज ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. शिवसेना चषक 2025 त्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया भीमतेज क्रिकेट संघ वडवीर यांच्या वतीनं. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर सावध आणि संयमी सुरुवात पाहायला मिळाली ती कोयना संघाची. अभि गरुडेचं कौतुक केलं पाहिजे. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर देखील त्यानं फार चांगली गोलंदाजी केली आणि केवळ 3 धावा उर्वरित बॉलवरती त्यानं खर्च केल्या आणि एकूण 6 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळाल्या. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दोन्ही आपल्याच परिसरातील संघ आहेत त्यामुळे चांगली मॅच मैदानामध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे. जगदीश भस्मा या गोलंदाजाच्या हातामध्ये. जगदीश भस्माच्या विरोधामध्ये मितेश 38 सर्कलचे रेस्ट्रिक्शन आता हटवलेले आहेत. यावेळेला पुलचा फटका, ताकद होती, टायमिंग देखील होतं आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा आलाय, षटकार.
एक फ्लाय एक फ्लायटेड होत्या आणि केटीसीच्या कॅमेरामनचं वर्क देखील पाहायला मिळालं. अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन चेंडू विसावला आणि एक मोठा षटकार आला जगदीश भस्माच्या विरोधामध्ये. 12 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात केली आहे जगदीश भस्माच्या विरोधामध्ये. मितेश या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेगमध्ये येणारे षटकार हे नेहमीच बघण्यासारखे असतात आणि या वेळेला बॉलला पाठवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरून लांब 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 आणि तितकाच उंच असा षटकार. चा किती सुरेख वापर केला हा फटका खेळताना. खोदून काढलं. अगदी हँडल इतकं स्ट्रॉंग होतं, बॅकलिप इतकी हाय होती की बॉल अक्षरशः हायस्कूलच्या वरून रूपवरून पाठवला आणि आजच्या रात्रीतला सगळ्यात लांब षटकार आलाय मितेशच्या बॅटमधून. रोशनजी भोपी यांकडून देखील शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. या वेळेला आणखीन एक दमदार षटकार बॅटर मितेश जाधवच्या बॅटमधून. मैदानाच्या आतमध्ये मितेश जाधव नावाचं वादळ घोंगावतंय. या अगोदर गरुडेच्या विरोधामध्ये थोडासा फंबल होत होता, स्ट्रगल करत होता, संघर्ष करत होता, परंतु 3 बॉलवरती 3 षटकार आलेत मितेश जाधवच्या बॅटमधून. मैदानाच्या आतमध्ये डायनामिक बॅटिंग पाहायला मिळते, डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग पाहायला मिळते, स्फोटक खेळ सुरू आहे आणि सगळ्यांची मनं मात्र जिंकतोय. एकूण धावसंख्या झाली आहे 24. 3 बॉलवरती 3 षटकार आलेत आणि आणखीन एक रेकॉर्ड या मैदानावरती पाहायला मिळणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. जबरदस्त टोलेबाजी होतीये, प्रत्येक बॉलला डिस्पॅच करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जगदीश भस्माच्या विरोधामध्ये फटका फसलाय, कॅच पकडली आहे, गोल्डन विकेट. मॅच मधली सगळ्यात मोठी विकेट मिळाली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या नडाळ संघाला आणि बॅट्समन बाद होतोय. स्क्रीनवरती देखील पाहू शकतोय 7 बॉलमध्ये 19 धावांचं योगदान आणि जगदीशच्या विरोधामध्ये मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये तो झेलबाद झाला. रोड क्लिअर करायचंय, पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. ज्या रस्त्यामध्ये आपण वाहनं पार्क केली आहेत, गाड्या पार्क केल्या आहेत, त्यांना विनंती आहे की रोड आपण क्लिअर करा, कारण थोड्याच वेळात पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. सागर नवघनेनं फार चांगला झेल टिपला, स्क्वेअर ऑफ द विकेट, फार चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली. आणि न्यू बॅटर मैदानामध्ये जातोय सतीश जाधव. कोयना टीमनं विनंती आहे की आपला नेक्स्ट प्लेयर रेडी ठेवा, कारण अजून आपल्याला 7 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. 7 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे आपण नेक्स्ट बॅटर रेडी ठेवायचं आहे. जगदीशला विकेट मिळाली, ब्रेक थ्रू मोठा मिळालाय. ज्या विकेटची खऱ्या अर्थानं गरज होती, ज्या विकेटच्या शोधामध्ये होता, ती विकेट मिळवून दिली आहे आणि सतीश आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. आदित्य दरेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 24 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत, 24 धावा. या स्पर्धेचे आयोजक संतोष भवरे ॲज अ स्कोरर म्हणून पुन्हा एकदा आमच्या समेत जोडले गेलेत. राऊंड विकेटनं खोदून काढलाय बॉल, टॅपिंग क्रिकेट आहे, परंतु झेल मात्र त्या ठिकाणी सुटला जातोय. हा चांगला प्रयत्न होता, परंतु मात्र मिस केलाय आणि मिळतेय ती एकच धाव. चैतन्यला आता स्ट्राईकवरती आणलंय. सतीशने 1 धावेनं आपलं स्वतःचं खातं उघडले. टीमचा स्कोर झालाय तो 25. केटीसी कर्जत टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम ही स्पर्धा कव्हर करते. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. वॉटर डिलिव्हरी
फार चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी बॅट्समनला संभ्रमामध्ये टाकणारा चेंडू होता. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि दुसरा धक्का बसतोय तो कोयना संघाला. कमॉन डीजे. एकदा सूचना करतोय आम्ही आपणाला, कारण आपल्याला मॅचेस खूप कव्हर करायच्या आहेत आजच्या रात्रीमध्ये. नवीन बॅट्समन प्रतीक प्रतीक भोसले मैदानामध्ये दाखल होतोय. 2 ओव्हर कंप्लीट झाल्यात. टीमचा स्कोर झालाय 24-25. पहिल्या ओव्हरमध्ये अभि गरुडेनं फक्त 6 धावा दिल्या. जगदीश भस्मा थोडासा एक्सपेन्सिव्ह होता. 3 लगातार षटकार आले, परंतु त्यानंतर त्यानं कमबॅक केलं. मितेशला बाद केलं, त्यानंतर त्यानं बॅटर चैतन्याला बाद केलं. आता प्रतीक भोसले आणि सतीश जाधव ही जोडी मैदानामध्ये आहे आणि गोलंदाज आहे प्रवीण. पहिलाच बॉल पाठीमागच्या बाजूला फ्लाय झाला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता आणि बॉलला कव्हर करू शकला नाही. एकच धाव मिळाली. 25 रन. 26 धावा धावफलकावरती. प्रवीण निरगुडा एक चांगला बॉलर आहे. काल पळसाई पळसदरी संघ सुपर 7 ला गेलाय. आज पुण्यनगरी पळसाई पळसदरी आणि आज जीवन 11 पाली संघ सुपर 7 मध्ये गेलाय. चांगला स्ट्रोक बॅकफुटवरून कट केलाय. स्क्वेअर कटचा एक दर्जेदार स्ट्रोक पाहिला. सिंगल घेतली, डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे आणि या 2 धावांच्या मदतीनं 28 धावा धावफलकाप्रती. या दोन्ही बॅटरनं ओळखलंय की धावा फार चांगल्या झालेल्या आहेत. मितेश जाधवनं 3 षटकार मारून चांगली टोटल सेट केली आहे आणि आता मात्र सिंगल डबल्सनं हे धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जात आहे. आज लोकल टीम आहेत, त्याचबरोबरीनं कर्जत खालापूरच्या अगदी कानाकोपऱ्यातून संघ आलेत आणि बऱ्याचशा मोठ्या संख्येनं प्रेक्षक मायबाप देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. या सगळ्यांचं आपण स्वागत करूयात. वॉटर डिलिव्हरी, परफ्यूम बॉल, अगदी नाकाच्या जवळून नाकाला चेंडूचा सुगंध देणारा हा चेंडू पाहायला मिळाला. यष्ट्यांच्या पाठीमागे सागर नवघने उभा आहे. यष्टीरक्षण फार चांगलं पाहायला मिळतं आणि हा डॉट बॉल. प्रवीण निरगुडा आता कमबॅक करतोय. एक चांगल्या षटकाची अपेक्षा होती काळंबा माता नडाळ संघाला आणि ते षटक प्रवीण हाताळत असताना यावेळेला ऑफ ब्रेकचा बॉल, परंतु फटका व्यवस्थित नाही आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळते. प्रतीक भोसले थोडासा स्ट्रगल केला आणि एकच धाव मिळाली. अंडर 19चे बरेचसे खेळाडू आपल्याला या फिल्डिंग करणाऱ्या नडाळ संघामध्ये पाहायला मिळतात. 17-18 वर्षाचे सगळे यंगस्टर आहेत. आज ते खेळले. आज त्यांचं चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. कर्जत तालुक्यामध्ये एक स्पर्धेमध्ये नडाळचा हा संघ खेळला होता आणि आज ते तिथे क्वालिफाय देखील झालेत आणि तोच आत्मविश्वास घेऊन कोयनासारख्या एका मोठ्या संघाविरुद्ध कसं खेळतायत याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. सतीशनं मारलाय फटका, हवेत आहे. सागर नवगणे मिस्टेक करणार नाहीये. वन मोर बॅट्समन बॅक टू द डगआउट. कमान डीजे मितांश. शुभम जाधव आता बॅटिंगला आलाय. 3 बॅटर बाद झालेत. शुभम एक फार चांगला गोलंदाज आहे, परंतु आतल्या मधल्या फळीमध्ये तो बॅटिंग करण्यासाठी आलाय. 29 धावा धावफलकावरती आहेत. 4-5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि हे षटक फार चांगलं राहिलंय.
आत्तापर्यंतचा सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरलाय तो काळंबा माता नडाळ संघासाठी. आणि मितेश जाधव बाद झाल्यानंतर मात्र थोडीशी धावांची गती आहे ती कमी झाली आहे बॅटिंग करणाऱ्या कोयना संघाची. आई गावदेवी भिलवले आणि यश एंटरप्राइजेस तळवली. आणखीन एक चांगला सामना आपल्या भेटीला येईल. विनंती करतोय दोन्ही कॅप्टनला की इनिंग ब्रेकमध्ये आपण यायचं. टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. भिलवलेचा कॅप्टन आणि तळवलीचा कॅप्टन दोन्ही चौक परिसरातील संघ यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 3 ओव्हर अभि थोडं स्पीडअप खेळा, स्पीडअप करा आपण, सूचना आहे. आणि ओव्हर नंतर टीम मीटिंग देखील नको आहे. राईट हँडेड बॅटर लेफ्ट हँडेड बॅटरचं कॉम्बिनेशन आहे. थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस. शुभम हा देखील एक चांगला बॅटर आहे, फार चांगला बॉलर आहे. आणि या वेळेला काय घडतंय, एज लागली पाठीमागच्या बाजूला, झेल सुटलाय परंतु बॅकअपला अभि आहे. रनआउटची संधी आहे आणि संधी मात्र हुकली आहे. थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं कॉर्डिनेशन नाहीये, समन्वय नाहीये आणि त्याचाच हा परिणाम की एक धाव ही नव्हती त्या ठिकाणी. एकच धाव मिळाली आणि 2 वेळा रनआउटची संधी होती. आदित्य दरेकर यांचं स्वागत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर 30 धावा धावफलकावरती आहेत 10च्या ॲव्हरेजनं. शिवसेना चषक 2025 एक चांगली स्पर्धा, आपल्या विभागातील पहिली नाईटची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आणि यानंतर येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये 6 जानेवारीला अजय सोगे यांच्या माध्यमातून एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे असरोटी आणि सारंगच्या मैदानावरती. आणि अजय सोगेच्या स्पर्धेसाठी देखील कृष्णा भवरे यांचं हे लाईव्हचं सेटअप आपल्याला पाहायला मिळणार आहे. मितांश मंडप डेकोरेटर्स गेल्या वर्षी 30 पेक्षा जास्त इव्हेंट मितांश मंडप डेकोरेटर्स कृष्णा भवरे आणि संपूर्ण त्यांच्या टीमनं कव्हर केले. आणि या वर्षी देखील फार चांगला सेटअप त्यांचा पाहायला मिळतोय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 3 ओव्हर नंतर 30 झालेत. सागर थोडं स्पीडअप करा कारण आपल्याला अजून 6 मॅचेस कव्हर करायचे आहेत. भिलवलेचा कॅप्टन आणि तळवलीचा कॅप्टन दोघांनाही कॉल आहे की आपण यावं. सागर नवघने हा देखील एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या समोर शुभम आणि प्रतीक ही जोडी आहे. सागर नवघणेच्या नावावरती पण एक मॅन ऑफ द सिरीजची टीव्ही, 2 कूलर ही वस्तुरूपे पारितोषिकं आहेत. पहिलाच कमी गतीने टाकलेला बॉल बासमन रीड करू शकला नाहीये. कमी गतीने डिलिव्हर्ड केलेला हा बॉल हे फसवे चेंडू असतात आणि बऱ्याच वेळेला बॅट्समन एक वेगवान चेंडूसाठी रेडी असतो आणि त्यावेळेला असा एखादा फसवा चेंडू येतो ना, मग बॅट्समन कडे देखील कोणत्याही प्रकारचं उत्तर नसतं. आणि एक्झॅक्टली आपण तेच मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. फटका हवेत, लूज बॉल होता, रीड करू शकला नाहीये. अभि चेंडूच्या खाली येतोय, कोणती मिस्टेक करत नाहीये. आणखीन एक बॅटर बाद होतोय. 4था धक्का निर्विघ्न 11 कोयना संघाला. कमॉन डीजे. खूप सफल झालेला बॅटर. रिप्लेमध्ये देखील पाहिलं. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागली आहे. बॅटचा जो स्टिकर असतो ना तिथे बॉल लागला आणि फ्लाय झाला. अभि देवघरे ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल टिपतो. चांगला झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 4 बॅटर बाद झालेत. सागर नवघणे चांगली बॉलिंग करतोय आणि आता या 4 बॉलवरती एखाद दुसरा मोठा फटका आला ना, एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल. निर्विघ्न 11 कोयना संघ खेळतोय. गणेशजी राणे आज यांनी या संघाला पुरस्कृत केले या स्पर्धेमध्ये. वॉट अ स्ट्रोक. हेलिकॉप्टर, या वेळेला हेलिकॉप्टर लँड होतोय सीमा रेषेच्या बाहेर आणि मिळतायत त्या 4 धावा. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला, दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला आणि रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो. शफल झाला बॅटर, ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल
आणि खोदून काढला हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं. 4 धावा मिळाल्या. फार चांगला स्ट्रोक. आणि या 4 धावांनी एकूण धावसंख्या होतीये 34. चांगली बॅटिंग गौरव. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका. आता मात्र पाठीमागच्या बाजूला चांगली फिल्डिंग छोट्या क्षेत्ररक्षकाकडून. एकच धाव आणि एका धावेनं 35 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल. मितेश जाधवनं 3 बॉल 3 षटकार मारलेत. मगाशी देखील उल्लेख केला. मितेश जाधव नावाचं वादळ मैदानामध्ये जसं शांत झालं ना, तशा कोयना संघासाठी धावा देखील शांत झाल्या. असं वाटलं होतं 50+ जाईल, परंतु कमबॅक पाहायला मिळाला तो काळंबा माता क्रिकेट संघ नडाळच्या गोलंदाजांकडून. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. फुलटॉस बॅकवर्ड पॉइंटला सोप्पा झेल टिपलाय. आणखीन एक बॅटर बाद होतोय. कमॉन डीजे मितांश. पण 2 ओव्हर नंतर 25 होत्या आणि 11 बॉलमध्ये धावा आल्या त्या केवळ 10 आणि बॅट्समन बाद झालेत. मागच्या 10 बॉलमध्ये 3 बॅट्समन बाद झालेले आहेत. म्हणजे ही गोलंदाजीतली मजबूत कडी पाहायला मिळाली. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. बीट केलंय. चोरटी धावेचा प्रयत्न. त्यामध्ये बॅटर होतोय धावबाद. पहिलं सत्र संपलंय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावरती आहेत आणि काळंबा माता क्रिकेट संघ नडाळच्या अगेन्स्ट टार्गेट ठेवण्यात आलंय 36चं. आणि मी विनंती करेन दोन्ही कॅप्टन, भिलवलेचा कॅप्टन आणि तळवलीचा कॅप्टन दोघांनी टॉससाठी लगेच यावं. आदरणीय प्रफुल्लदादा विचारे यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आहे. त्याचबरोबरीनं राजेशजी पार्टे, चंद्रकांतजी पार्टे, उपसरपंच रोशनजी मोरे, अतुलजी मोरे, मनोजदादा येवले, विष्णू खैर, शिवाजी ठोंबरे, अमोल मोरे, आदरणीय दीपकदादा पाटील, प्रभाकर सावंत यांचं देखील मोलाचं सहकार्य आहे. टॉस त्या ठिकाणी झालाय. मनोज आलाय. टॉस जिंकलाय भिलवलेनं आणि विशाल आपला निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. भिलवले वॉन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. आणि तळवले टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. विशाल मॅच संपल्यावरती लगेच उतरा आपण, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मनोज आणि सगळे बॅटर लवकरच बोलून घ्या आपण पण. संजयजी धनावडे, प्रभाकरजी सावंत, संदीपजी भस्मा, परशुराम दाबणे, सागरभाई मोरे, प्रसादभाई विचारे, विपुलजी पार्टे, प्रवीण पांडुरंगजी मोरे, हेमंत उतेकर आणि अरुणजी दाबणे, जयदेवजी दरेकर म्हणजे बाबू काका आणि सगळे वडवीर आणि वावरल्याचे ग्रामस्थ यांचं मोलाचं सहकार्य राहिलंय. आणि आदरणीय
जयदेवजी दरेकर ज्यांना सगळे लाडानं बाबू काका म्हणतात या ठिकाणी उपस्थित होत आहेत. थोड्याच वेळामध्ये बाबू काकांचं मनपूर्वक स्वागत असेल. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. टार्गेट 36 असेल आणि मायक्रोफोनवरती असतील संदीपजी बोराडे. भिलवलेचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की डीजेच्या डाव्या हाताला आपण सगळ्यांनी जमायचंय. स्टेजच्या डाव्या हाताला डीजे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सगळ्या खेळाडूंनी जमायचंय. मोहन कडून सूचना आली आहे. यस, थँक्यू सूरज सर. जाऊया मॅचकडे. अर्थातच एकीकडे आपण पाहतोय आई कोलंबा माता नडाल आणि काळंबा माता नडाल आणि त्याच्या विरोधात निर्विघ्न 11 कोयना टीम. निर्विघ्न कोयना, कारण एकीकडे जर मित्रांनो पाहायला गेला तर अगदी जागेवरती स्थित झाला होता. कॉन्फिडन्स लेवल पहा अभि गरुडीचे आणि त्याच्यानंतर लगावलेला तो फटका. त्याला माहीत होतं की इतका ताकदवान फटका आहे, सहजरित्या षटकारात कन्व्हर्ट होईल आणि त्याची रणनीती मात्र यशस्वी जरूर ठरले. पहिल्या बॉलवरती कुणालचा मात्र समाचार जरूर घेतला होता, जजमेंट वाजला होता अभि गरुडेने आणि आता मात्र या दुसऱ्याच बॉलवरती त्याच कुणालला षटकार टोकलाय लोंगांच्या डोक्यावरून. समीकरण अगदी मी तर म्हणेल क्रिकेटमध्ये स्थित व्हावं लागतं, सीट व्हावं लागतं. एखादा बॅटर ज्यावेळी नव्याने येतो, सुरुवातीला येतो, त्यावेळी काही बॉलचा अंदाज घेणं अपेक्षित असतं. तेच कार्य अभि गरुडेने मैदानात जरूर केलंय. परंतु दुसऱ्या बॉलवरती घेतला गेलेला षटकार लोंगांच्या डोक्यावरून अप्रतिम होता. अगदी सहजरित्या ताकद लावली आणि त्याचा सम्मेल षटकारात कन्वर्ट केला. फटका अगदी टॅपिंग क्रिकेट जरूर आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र टॅप करून जरूर केले आणि त्याच्यानंतर सिंगल पाहायला मिळतीये. सावध पावित्रा मैदानात असणं फार गरजेचं आहे. अक्षयजी दरेकर अगदी संपूर्ण मैदानावरती वॉच ठेवून आहेत की कोणत्या कोपऱ्यात काय घडतंय, अगदी कोणता प्लेअर कोणत्या ठिकाणी आहे. हे मात्र अक्षय दरेकर यांचं मात्र पुन्हा एकदा मंचावरती आगमन होतंय. सहर्ष स्वागत आपलं. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. पंचांकडे अपील तंत्राचा वापर. पंच मात्र तटस्थ आहेत. सरळ बॉल कीपरच्या हातात पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी आता कुणालच्या माध्यमातून. लक्ष्मण आपण पाहतोय सध्या बॅटिंग लाईन वरती आहे. स्ट्राईक रोटेट करून दिलं ते मात्र अभि गरुडेने आणि त्यानंतर मात्र लक्ष्मण उघडा.
पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न, हवेत वार जरूर केलाय, परंतु या क्षणी आणखी डॉटची संगत आहे. 5 बॉल संपलेत. एक षटकार अभिगरुडेचा अप्रतिम पाहायला मिळाला आणि तदनंतर एक सिंगल. परंतु या क्षणी जर तुम्ही विचार करायला गेला तर अगदी त्याच 2 बॉलवरती धावा आल्यात. बाकीची 3ही बॉल या ठिकाणी डॉट पाहायला मिळालेत. सुरुवातीच्या डॉट बॉलने सुरुवात करणारा कुणाल पुन्हा एकदा मैदानात सुंदर कमबॅक करतोय, ते हे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात. मागच्या इनिंगकडे जर नजर मारायला गेलं तर तिथे सुद्धा 6 धावा होत्या. चांगली गोलंदाजी सध्या मैदानात प्रस्थापित केली कुणाल. या गोलंदाजाने 7च धावा या ठिकाणी खर्च करतोय. प्रति षटक 9ची सरासरी राखायचे आणि असं असताना या षटकाचा विचार करायला गेलं तर अवघ्या 7च धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सांगी कुड्याचं दुसरं षटक प्रगतीपथावरती येत आहे. वैयक्तिक पहिलं स्पेल हाताळण्यासाठी सज्ज तो गोलंदाज. थोडंसं थांबवतोय संदीप तुम्हाला. आणि या ठिकाणी नागेशजी होला ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वावरले यांचं आगमन झालं. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. निश्चितच यानंतर आपली मॅच या ठिकाणी येणारे आई एकविरा भिलवले विपक्ष तलवली आणि तसेच अरुण दाभणे कस्तुरी केबल नेटवर्क्सचे प्रोप्रायटर आहेत. त्यांना विनंती करतोय की आपणही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि निश्चितच काही वेळात या ठिकाणी आपण चौक जिल्हा परिषदेच्या उमेदवार वैशाली विष्णू खैर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांच्या समवेत विष्णू खैरसुद्धा असणार आहेत. त्यांचे ज्यांनी वावरले ग्रामपंचायत माजी सरपंच. आणि यावेळेस आपण पाहतोय की महिला आरक्षण आल्यामुळे त्यांच्या सुपत्नी यावेळेस जिल्हा परिषदेला उभ्या आहेत. नाहीतर निश्चितच विष्णू खैर हे उमेदवार आपल्याला पाहायला मिळाले असते. या सर्व मान्यवरांचं आपण या व्यासपीठावर स्वागत करूया. तसेच आमचे प्रसादजी विचारे असतील, आमचे मित्र अक्षय दरेकर, सागर मोरे, रोशन मोरे, प्रतीक मोरे, प्रवीण मोरे आणि संपूर्ण वावरले गाव या स्पर्धेचा आनंद घेतो. आणि या आयोजनाला त्यांचं मोलाचा हातभार लाभलेला आहे. या सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि वळतोय कॉम्बॉक्सकडे. संदीप. अभि गरुडे सध्या मैदानात अगदी ताकदवर बॅटिंग साध्य करतायत. दाखवून देत आहेत की मैदानात कशा प्रकारे बॅटिंग केली पाहिजे. आणि अर्थातच आपण पाहतोय ना की या ठिकाणी अगदी अभि गरुडे सध्या मैदानात एक चांगली बॅटिंग साकारतोय. अर्थातच आपण पाहतो ही स्पर्धा इतका उच्चांक गाठताना दिसून येते की अनेक वर्ष क्रिकेटच्या क्षेत्रात अगदी मी तर म्हणेल मोठी मेंबरशिप होती त्यांची. टेनिस क्रिकेट जगतावरती फार वचक होता आणि बऱ्याचशा टीमला पॅकर म्हणून ज्यांची रायगड जिल्ह्यात, ठाणे नगरीत, मुंबई प्रांतात ओळख होती ते गणेशजी कदम सध्या बैलगाडा शर्यतींकडे वळले आहेत. आणि पाहायला गेलं तर कॉकटेल आणि डॉन या बैलांवरती सध्या ते प्रत्येक ठिकाणी बाजी लावताना दिसून येत आहेत. असे गणेश कदम यांच्या शुभेच्छा मात्र या स्पर्धेसाठी आलात. या शुभेच्छांचा गणेशजी कदम आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने आणि या शिवसेना चषक 2025च्या वतीने संघर्षमय स्वागत असेल. या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकार आल्याच्या नंतर थोडंसं वातावरण आता पाहायला मिळत आहे. धावा संख्या जाऊन पोहोचले ती मात्र 17 आकड्यावरती. 17 धावा. सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती लागल्यात. अर्ध लक्षापर्यंत सध्या या ठिकाणी पाहायला मिळतोय तो बॅटिंग करणारी टीम. कारण एकीकडे 36 धावा संख्येचं टार्गेट आणि 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात.
शुभम आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता कमबॅक करतोय, षटकार आले त्याच्यानंतर पहिल्या 2 बॉलवरती दुहेरी धावा. हे समीकरण थोडंसं महाग जात होतं. 4 बॉलमध्ये पाहायला गेलं तर 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु इथे डॉट आलाय. लक्ष्मण उघडा, 4ही बॉल लक्ष्मण उघडाच्या वाट्याला आले ना, तिथे 4ही बॉल डॉट झालाय. आतापर्यंत संघाच्या धावसंख्येचा विचार करायला गेलं तर वैयक्तिक धावा आणि अभि गरुडीच्या धावा यावेळी मात्र मैदानावरती पाहायला मिळत आहेत. चांगला फटका आता लक्ष्मण उघडाच्या बॅटमधून इथे वेट अँड वॉच. पुन्हा एकदा अभि गरुडेने थांबवलंय लक्ष्मण उघडाला. फटका जरूर सजवला होता, परंतु अगदी संयम दाखवला अभिने आणि बॅकफुटवरती जात मात्र पॉपिंग क्रेजमध्ये सही सलामत पाहायला मिळत आहेत. अठरा धावा तिथे स्थिरावलेल्या. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी डॉट आलेत, ते गोलंदाज शुभमचे. कारण 4 बॉलचं वर्णन सुद्धा मी सांगितलं होतं की 4 बॉलमध्ये 11 धावा खर्च करणारा गोलंदाज पाहायला मिळाला. चला ड्रिंक ब्रेक झालाय, जरा पाण्याची सोय करा मैदानात. तर पाहायला गेलं तर कालची रजनी अगदी अप्रतिम गाजली गेली. पलसाई पलसदरी यांच्या विद्यमानाने जर पाहायला गेलं तर एक विजय जरूर साकारला होता. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी आजची रजनी जीवन 11 पाले या टीमने जरूर गाजवली आहे. पॅन्थर आर्मी महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय सुशीलभाई जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. एक भव्य दिव्य स्पर्धा आणि या भव्य दिव्य स्पर्धेत सुशीलभाई यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. अगदी आता मंच मात्र गजबजून गेलाय, यात काही शंका नाही. परंतु या स्पर्धेसाठी आपलं सहर्षमय स्वागत. कृष्णा भवरे यांच्यावरती असलेलं प्रेम, त्याच्यानंतर भीमतेज क्रिकेट संघ वडविहर आयोजित शिवसेना चषक 2025 यामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अगदी बिझी मॅन आहेत कृष्णा भवरे म्हणायला गेलं तर जाधव सर, परंतु आज अगदी दिमतीला ते उपस्थित राहिलेत. आपलं मनस्वी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या ठिकाणी पाहायला गेलं तर लक्ष्मण उघडा जो काही योगदान देत नव्हता, परंतु या क्षणी आत्ता सध्या विकेट गेले ते अभि गरुडेची. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग म्हणावी लागेल. चांगलं बॅटल मैदानात रंगत होतं. एकतर्फी सामना आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न अभि गरुडे करत होते, परंतु इथे नजर लागावी तशी विकेट अभि गरुडेची प्राप्त केली. ती गोलंदाज मितेशनी पहिल्याच बॉलवरती त्यांनी झटका जरूर दिला. त्यानंतर आता दुसऱ्या बॉलसाठी आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी स्ट्रायकर एंडवरती बॅटर सागर नव्याने दाखल झालेत 1 डाऊनच्या विकेटवरती. गोलंदाज मितीश चांगलं कार्य सध्या मैदानात करण्याच्या तयारीत आहे. शुभमचे षटक पाहिलं होतं, त्यानंतर मितीश आलाय. कुणाल थोडासा काहीसा मी तर म्हणेल एक चांगलं षटक त्याने फेकलं होतं मैदानात, परंतु या क्षणी 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र धावा जाऊन पोहोचल्या आहेत 18 या आकड्यावरती. मागच्या 3 बॉल पासून एकही धाव ही धावफलकावरती नाहीये.
आई काळंबा माता नडाल टीम, फार चांगली बॅटिंग लाईन होती अभि गरुडीची. चांगला फटका, हवाई हल्ला जरूर चढवलाय. सागर मैदानात गेले काय आणि आले काय, अगदी मी तर म्हणेल पहिलाच बॉल फेस करत असताना सागरची सुद्धा विकेट. दुसरा हादरा लागलाय. यस यस, थँक्यू डीजे, थँक्यू. स्वराज्य संविधान रक्षक सेना पॅन्थर आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष चेतनभाई इंगले आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुशीलभाई जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या सुपत्नी अदितीदेवी जाधव या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आपल्या दोघांचे या स्पर्धेच्या संघर्षमय स्वागत. हाय व्होल्टेज ड्रामा, कभी तेरी तो कभी मेरी असं सांगत मात्र गोलंदाजाने या सामन्याला अगदी युटर्न देण्याचा प्रयत्न केलाय. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. टर्निंग पॉइंट मॅच मधले जरूर तुमच्या भेटीला आलेत. इथे काय घडतंय, घेऊ की नको घेऊ, परंतु या क्षणी ऑफिशियल DRS. यस, थँक्यू. यस, बॅटर होईल बाद. आणखी एक रनआउटची विकेट पाहायला मिळाली. ऑन अ ट्रिक बॉल होता खरं म्हणायला गेले तर, परंतु इथे रनआउट आले आणि त्याच लक्ष्मण उघडा खरं म्हणायला गेलं तर सध्या तरी मी म्हणेल संघासाठी ओपनिंग बॅटर आणि त्याच्यानंतर इतकी डॉट बॉल लक्ष्मण उघडासाठी मैदानात आले. नडाल टीम जर विचार करायला गेलं तर अगदी मी तर म्हणेल चांगली गोलंदाजी मैदानात तुम्ही प्रस्थापित केली होती, कारण कोयना टीमला थांबून ठेवणं तितकं सोपं नव्हतं, परंतु कठीण परिस्थितीतून तुम्ही ते सोपं बनवलं आणि तदनंतर आपण पाहतोय अवघ्या 35 धावांवरती तुम्ही त्यांना रोखलं होतं. मी म्हणेल की अगदी स्कोर तुमच्या लेव्हलचा होता, परंतु या क्षणी बॅटिंग करताना अभि गरुडीची बॅटिंग संपली. त्यानंतर आलेला सागर सुद्धा जसा गेला तसा अभि गरुडेला तो सांगून आला की तू चल मी पण आलो. आणि त्याच नंतर जर तुम्ही पाहायला गेलं तर या ठिकाणी लक्ष्मण उघडाचे सलामीला गेले होते. एकही धाव धावफलकावरती स्वतःच्या वैयक्तिक नाहीये पण संघाच्या पण आली नाही. थोडंसं नुकसानग्रस्त करून संघाला दुखापत करून आलाय असं जरूर मी म्हणेल. परंतु या क्षणी आता हे दोन बॅटर फार महत्त्वपूर्ण आहेत. संजय आणि त्याच्या समवेत जगदीश. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. मितेश 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 सगळीकडे चर्चा आता या मॅच मध्ये मितेश, कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर गोलंदाज गाजला जातोय आणि याच गोलंदाजाने करिश्मा करायला सुरुवात केली की काय, कारण मी मगाशीच म्हटलं होती की 2 षटकांमध्ये धावा खर्च झाल्या होत्या त्या मात्र 18 आणि त्याच्यानंतर आता टोटल आहे 19. म्हणजे 2 षटकात जर 18 होऊ शकतात तर पुढच्या 2 षटकांमध्ये सुद्धा ते 18 करण्याची ताकद यावेळी नडाल टीम मध्ये होती. परंतु इथे आता अगदी मितेशने या नडाल टीमला थांबवलाय. पायाला जेरबंद साकलदोर बांधलेत आणि सांगून ठेवलंय की अजूनही या सामना आमच्याकडे खेचण्याची ताकद आहे आणि ती ताकद त्याने मैदानात गोलंदाजीच्या स्वरूपात आपल्या कर्तृत्वात दाखवून दिली आहे. यावेळी जर पाहायला गेलं 5 बॉल विकली, 2 धावा त्याने खर्च केल्यात, 2 विकेट झेलबाद स्वरूपात आणि 1 रनआउटची विकेट या 5 बॉलमध्ये त्याने दाखवून दिले. परंतु आता मात्र शेवटचा बॉल आहे. समोर आहे बॅटर जगदीश. व्हाट अ बॉलिंग अटॅक. करे तो क्या करे. गोलंदाज फार मेहनत घेतोय, फार जीवाचा आकांत करतोय, परंतु या ठिकाणी कीपरला तर चुकी झालीच, परंतु त्याच्याही पलीकडे बॉलने उचली न घेतल्यामुळे जे बॅकअपचे 2 खेळाडू होते अगदी मी तर म्हणेल बॉल 4 धावांसाठी चौकारात.
बाईच्या स्वरूपात या अतिरिक्त 4 धावा मी तर म्हणेल नडाल टीमला अगदी सुखकारक करतील, कारण या महत्त्वपूर्ण 4 धावा आहेत. 5 बॉलमध्ये फार मोठी मेहनत घेतली ती मितेश नावाच्या गोलंदाजाने. मी म्हटलं होतं शेवटचा बॉल, कारण कधी कधी काय होतं सुरुवातीचा बॉल तर घातक असतोच, परंतु शेवटचा बॉल जो असतो ना तो फार घातक असतो आणि तेच समीकरण गोलंदाजच्या बाबतीत झालं. टोटल मात्र जाऊन पोचले आहे ती 24 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 6 बॉल आहेत आणि 12 धावसंख्येची गरज आहे. सामन्यातली भेदकता काटकता अगदी मी तर म्हणेल तमाम प्रेक्षकांनी या सामन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलला. सांगून दिलं मितेशच्या गोलंदाजीने, जिथे मात्र मितेशने अवघ्या 6 धावा खर्च केल्यात, कारण 12 बॉलमध्ये गरज होती ती 18 धावसंख्येची. अवघ्या 6 धावा खर्च केल्या आणि तदनंतर थोडं प्रेशर क्रिएट केलंय ते बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. कोयना टीमचा हा खेळाडू सध्या मैदान गाजवताना जरूर दिसलाय, परंतु आता शेवटचं षटक आहे. कोयना टीमकडून गोलंदाजीला सज्ज झालाय प्रतीक हा गोलंदाज. 6 बॉलमध्ये 12 धावा करायच्या आहेत त्या मात्र या ठिकाणी आई काळंबा माता नडाल टीमला. सुशांत अशोक जाधव कर्जत तांबस या ठिकाणाहून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. जाधव साहेब आपल्या शुभेच्छांचा पूर्णपणे स्वीकार या स्पर्धेसाठी. 6 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. अगदी आता 200चा स्ट्राईक रेट जो पहिल्या बॉल पासून या मॅच मध्ये सेकंड इनिंगला पाहायला मिळत होता, आता ती परिस्थिती तीच आहे. चला स्पीडअप करा प्लीज. हाय व्होल्टेज ड्रामा आहे समजू शकतो, परंतु सातत्यपूर्ण तुम्ही वेळेचं बंधन आहे याची नोंद घ्या. उजव्या हाताचा फलंदाज संजय, ज्याच्यासाठी फटका जरूर सजवलाय त्याने, परंतु आता इथे सिंगल आली आहे. डबल घेण्याचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय, अगदी डायरेक्ट हिट आणि या डायरेक्ट हिटनी बॅटर तर परतणार, परंतु कोण परतणार हे मात्र चेक केलं जाईल. ऑफिशियलचा कॉल आहे थर्ड अंपायर कडे. जाऊया टेक्निकल टीम आणि आमचे तिसरे ऑफिशियल बाळा सालुंके. यस सर, जो नॉन स्ट्रायकर वरून स्ट्रायकर एंड वरती जात होता तो बाद होईल, म्हणजे नॉन स्ट्रायकर एंडचाच खेळाडू बाद होईल. कारण सरळ सरळ आहे ते थोडस आमच्या सूरज पांडे सरांना तिथेच थोडीशी कमतरता जाणवली होती आणि ते निर्णय योग्यच होता. आज खरोखर फार चांगलं बॉलिंग अटॅक, 2 षटकांच्या नंतर जे काही बॉलिंग अटॅक झालाय, आणखी एक डॉट बॉल येतोय. गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक भोसले आणि त्याच्या समय जर पाहायला गेलं तर जगदीश
सध्या मैदानात आहे. चला इथे मला वाटते बॅटरचा रिव्ह्यू आहे व्हाईट साठी. जाऊया टेक्निकल टीम आणि तिसरे ऑफिशियल अर्थातच KTC लाईव्ह क्लॅरिटी ने क्वालिटी यांचा संगम. यस लिगल डिलिव्हरी. अगदी चांगला बॉल मी तर म्हणेल, फार चांगला आहे. परफेक्ट व्हाईट लाईन क्लिअर करत हा बॉल मात्र जात होता. पंचांचं मी कौतुक करेल, अगदी मेन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाळा सर खरोखर क्रिकेटचा अनुभव काय ती आज मैदानात त्यांनी दाखवून दिलाय. हवा ये हल्ला इथे झेल झालाय ड्रॉप. या येथील 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने 4 बॉलचा खेळ संपलाय. टोटल मात्र पाहायला मिळते जाऊन पोहोचली अद्यापपर्यंत 27 आकड्यावरती. आता मात्र 2 बॉल मॅचचे शिल्लक आहेत. काय मॅचेस पाहायला मिळत आहेत मित्रांनो, अगदी खरोखर डोळ्याचं पारणं पिटावं इतकी भव्य दिव्य स्पर्धा. भीमतेज क्रिकेट संघ वडविहीर शिवसेना चषक 2025 इतिहास पुन्हा एकदा पाहायला मिळेल. निर्णायक बॉल डॉट बॉलची सांगता आहे. क्या बात है. अगदी आज जी कोयना टीम मैदानात पाहायला मिळतीये, निर्विघ्न 11 कोयना गणेश राणे यांनी पुरस्कृत केलेला संघ. परंतु ज्यांच्यासाठी आज कोयना टीम साठी जर्सी तुम्ही शरीरावरती परिधान केलेल्या पाहताय त्या अर्थातच या परिसरातील अगदी या खालापुरी नगरीतील अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू ज्याने मागची स्पर्धा या ठिकाणी गाजवली तो रोशन मोरे. त्याने हे टी शर्ट मात्र पुरस्कृत केलेत. मनस्वी त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करूयात. आणि या ठिकाणी मात्र फार चांगली गोलंदाजी नो डाऊट. शेवटच्या क्षणी जरूर प्रतीकने कामगिरी चांगली केली आहे, परंतु या क्षणी मितेशने या सामन्याला युटर्न दिला आणि मितेश ठरलाय या मॅच मध्ये मैदानाचा राजा, अर्थातच मॅन ऑफ द मॅच. जाऊया आपण ठिकाणी आपण पाहतोय स्वराज्य संविधान रक्षक सेना पॅन्थर आर्मी आदरणीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुशीलभाई जाधव उपस्थित आहेत. यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल.